मॅडम थोडं सेंटरला या, मॅडम थोडं सेंटरला या, आता दोघींच्या मध्ये या. तर आपण इथे जे दृश्य पाहतात ही दृश्य खरं तर आहेत सगळे 12वीचे विद्यार्थी आपण पाहतो जे उत्तीर्ण झालेले आहेत. 90% त्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. काही विद्यार्थ्यांना 80% गुण जे ते मिळालेले आहेत. मात्र ज्या वेळेला विद्यार्थी हे अभ्यास करत असतात त्यांच्यासोबत शिक्षकांचं महत्व असतं आणि सोबतच शिक्षकांसोबत त्यांच्या पालकांचं सुद्धा तितकंच महत्व असतं. या ठिकाणी आपण पाहतोय बरेच पॅरेंट्स आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल की निकाल लागलेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय तुमची? सुपर्ब, अमेझिंग. म्हणजे मुलांच्या मेहनतीला हेच नाही, म्हणजे त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली, त्याचं त्यांना फळ मिळालं. काय सांगाल तुम्ही जेव्हा रिझल्ट पाहिला, तुमच्या मुलीचा रिझल्ट पाहिला, त्यावेळेला रिझल्ट बघितल्यानंतर काय वाटलं की जे पर्सेंटेज तिला मिळालेले आहेत, कशा प्रकारे तिने अभ्यास केला आणि मुळात तुमचा सपोर्ट कसा? आपला पॅरेंट्स म्हणून जो सपोर्ट असतो तो नॉर्मल जसा आपण प्रत्येक पाल्याला देतोच, पण तिचंच पूर्ण श्रेय आहे. नो डाऊट घरची बॅकग्राऊंडला काही परिस्थिती असो कशी असो, पण तिने तिचं ध्येय पूर्ण केलेलं आहे आणि वाव याच्यापेक्षा वेगळा काही शब्द नाही. थँक्यू. आपण पाहतो की त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल एकंदरीत आपली विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत, त्यांना बघून कसं वाटतं? खूप छान वाटतंय, आनंद होतोय. किती पर्सेंटेज मिळालेले? माझ्या मुलीला 92% मिळाले आर्ट्स मध्ये. कसं वाटतं सगळे विद्यार्थी समोर, त्यांच्यासोबत तो सुद्धा जेव्हा तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं तुम्हालाही वाटत होतं की माझंही विद्यार्थी, माझंही मुली या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं गुण मिळवावे, त्यांनी गुण मिळवलेले आहे? हो, गुण मिळवलेले आणि मला खूप आनंद झालेला आहे, कारण ती सीबीएसई मध्ये होती, त्यामुळे आम्हाला पहिल्यांदाच असं वाटलं की ह्या कॉलेजला येऊन ती कशी करेल, असं पण तिने करून दाखवलं सगळं व्यवस्थित. हो हो. आपण ज्या आईशी बोललो त्यांची लेख आता सुद्धा इकडे आलेली आहे, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगितलं, तुझं नाव काय? राधा गोपाळे. तुला किती पर्सेंटेज मिळाले? 92%. आत्ताच आईने सांगितलं की तू योग्यरित्या अभ्यास केलास आणि या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन घेऊन दिलं. तिकडे बघायचं सुद्धा होतं आईला आणि तू दिसली सुद्धा तिकडे. काय वाटतं, निकाल लागलेला आहे? खूप बरं वाटतंय, खूप आनंद झालाय. वाटलं नव्हतं की एवढे मिळतील, कारण स्टेटला कठीण असतं, पण मेहनत केलेली तर मिळाली. मम्मी पप्पांचा सपोर्ट कसा? खूप जास्त. मम्मी पप्पा आणि दादा यांचा खूप सपोर्ट असतो, कारण एक्झामच्या वेळेला खूप टेन्शन येतं सगळ्यांनाच, आणि तेव्हा जर आई बाबा आणि दादा तुमच्या सोबत असतील तर मग इझी वाटतं सगळं. अभ्यास करताना कोणता सब्जेक्ट असं वाटत होतं की कशाला हा सब्जेक्ट खूप त्रास आहे? असं नाही, असं कोणतं सब्जेक्ट वाटत नाही, कारण सगळ्यांचं शिक्षण तर घेतलंच पाहिजे, पण इकॉनॉमिक्स थोडं टफ वाटायचं. इकॉनॉमिक्स टफ? हो. मग इकॉनॉमिक्स मध्ये किती पर्सेंटेज? 93. म्हणजे जो सब्जेक्ट खूप हार्ड जात होता त्याच सब्जेक्ट मध्ये आज 93 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. आणि खरंच अक्षरशः पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा निकाल जो आहे तो लागलेला आहे, ज्याच्यामध्ये मुली या सर्वाधिक मार्कांनी निकाल त्यांचा लागलेला आहे. आणि आता सुद्धा आपण पाहायला गेलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद पाहायला मिळत आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर इथे पाहायला गेलं तर खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या रुईया कॉलेजमध्ये ज्या दोन जुळ्या मुली होत्या, एक होती आरुषी आणि दुसरी होती आयुती, या दोन जुळ्या मुलींना खरं तर दोघीही विज्ञान शाखेतून या पास झालेल्या आहेत. दोघींनाही सर्वाधिक गुण जे ते मिळालेले आहे. दोघीही जुळ्या बहिणी आहेत, दोघी जुळ्या बहिणी असून त्यांचे आई सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांची आई सुद्धा या ठिकाणी आली आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर दोघींनी सुद्धा मोठा अभ्यास करून त्यांनी मार्क जे आहेत ते मिळवलेले आहेत. दोघीही जुळ्या बहिणी आहेत त्या, आणि त्यांच्या आईशी आपण आता संवाद साधणार आहोत. साधारणतः पाहायला गेला तर दोघींच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद पाहायला मिळतोय. क्या कहोगे आप कि आपके दोनों की बेटियों को विज्ञान में, साइंस में टॉप किया है दोनों? मैं खुश हूँ, और जो भी आप काम करेंगे सिंसियरली करेंगे ना, मेहनत से, आई थिंक यू विल ऑलवेज एंजॉय द प्रोसेस एंड डू वेल.
लेकिन क्या लगता है कि दोनों बेटियों को सेम डिपार्टमेंट सेम विद साइंस में और जब स्टडी कर रहे हैं तब आपका सपोर्ट कैसा था और आप जब देख रहे थे कि सामने स्टडी कर रहे हैं और जब अभी रिजल्ट लगा तो क्या लगा? लकीली वो डिलीजेंट बच्चे, सिंसियर बच्चे हैं और ट्विंस होने का वो एडवांटेज भी रहता है ना, एक दूसरे को इमोशनल सपोर्ट, ऐसे स्टडीज में भी सपोर्ट होता है. जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांनी खूप जर पाहायला गेलं तर त्यांनी या दोन जुळ्या मुली होत्या ज्यांनी खरं तर रुईया कॉलेजमधून टॉप केलेला आहे. सायन्स मधून त्या खरं तर प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावरती आलेल्या आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.